रासू उपाख्य दादासाहेब गवई यांचे कार्य मार्गदर्शन ठरावेत, तसेच त्यांच्या कार्याची ओळख नव्या पिढीला व्हावी यासाठी स्मारक आणि सर्वकष वाटचालीचा दस्तऐवज तयार करण्यासाठी संदर्भ ग्रंथ प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला। या दोन्ही प्रकल्पातून त्यांच्या कार्याचा गौरव राज्य शासनाने केला आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले। अमरावती येथे राज्य शासनाने उभारलेल्या दिवंगत नेते रासू गवई यांच्या स्मारकाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज करण्यात आले। सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला। यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर, ॲडव्होकेट आशिष जयस्वाल, सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या मातोश्री कमलताई गवई, खासदार डॉक्टर अनिल बोंडे, बळवंत वानखडे, आमदार किरण सरनाईक, संजय खोडके, रवी राणा, सुलभाताई खोडके, प्रताप अडसड, केवलराम काळे, प्रवीण तायडे, राजेश वानखडे, उमेश उर्फ चंदू यावलकर, गजानन लवटे, चरणसिंग ठाकूर, चैनसुख संचेती, विभागीय आयुक्त श्वेता सिंगल, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, महापालिका आयुक्त सौम्य शर्मा चांडक, मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता मोहपात्रा आदी मान्यवर उपस्थित होते। मुख्यमंत्री श्री फडणवीस म्हणाले, रासू गवई यांच्या कर्तृत्वाचा सार्थ गौरव करणारे स्मारक उभे राहिले आहे। स्मारक उभे करताना याचा उपयोग विद्यापीठातील विद्यार्थ्यांना व्हावा, तसेच नव्या पिढीला मार्गदर्शन ठरेल असा दृष्टिकोन ठेवण्यात आला आहे। येत्या काळात याच परिसरात मोठे प्रेक्षागृह साकारण्यात जाणार आहे। यामुळे हे स्मारक युवकांच्या जडणघडणीचा निर्णयात्मक भूमिका निभावेल। स्मारकांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेच्या उपाययोजनेत रासू गवई यांचे दृकश्राव्य भाषणे ऐकण्यास मिळणार आहे। किऑस्क, डिजिटल वॉल अशा अत्याधुनिक सोयीने स्मारक उभे राहिले आहेत। रासू गवई यांचे जीवन एक अजात शत्रू आहे। त्यांनी समाजाच्या समस्या सोडून आपली एक विशिष्ट ओळख निर्माण केली, ज्यामुळे त्यांची दीर्घ राजकीय वाटचाल महत्त्वाची ठरली आहे। राज्यपाल पद भूषविताना त्यांनी जैन आणि बुद्ध तीर्थस्थळे विकसित करण्यासाठी मोलाचे योगदान दिले, तसेच शैक्षणिक सुधारणांवर भर दिला आहे। भारतीय संविधानाप्रती त्यांना नितांत आदर आहे। त्यांनी संविधान बदलाबाबत केलेले नख आणि दाताने विरोध करतो हे वाक्य अजरामर आहे। प्रत्येक प्रश्न हा संविधानाच्या माध्यमातून सोडविला जाऊ शकतो अशी त्यांची धारणा होती, असेही फडणवीस यावेळी म्हणाले। न्यायमूर्ती गवई म्हणाले, रासू गवई यांचे स्मारक पूर्ण होणे ही एक स्वप्नपूर्ती आहे। स्मारकाची पायाभरणी ते उद्घाटन ही कामे गतीने करण्यात आली आहे। या वास्तूचा लाभ नागरिकांना होणार आहे, विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरतील हा दृष्टिकोन ठेवून स्मारक उभारण्यात आले आहे। स्मारकात जीवनपट दाखविताना कल्पकता ठेवली आहे, त्यामुळे स्मारक हे सर्वांगत सुंदर झाले आहेत। समाजाने दिलेल्या आशीर्वादाने वाटचाल सुरू आहे। सर्वसामान्य घटकांचे प्रश्न सोडवून न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे। नुकताच झुडपी जंगलाचा प्रश्न सोडविण्यात आला असून याचा असंख्य शाळा, महाविद्यालय तसेच नागरिकांचा प्रश्न मार्गी लागला असल्याचे सांगितले। उपमुख्यमंत्री श्री शिंदे बोलताना म्हणाले, रासू गवई यांचे व्यक्तिमत्व बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारातून घडले आहे। त्यांच्या अंगी विनयशीलता, नम्रता आणि शालीनता होती। त्यांच्या भेटण्यानंतर ऊर्जा जाणवायची। त्यांनी चळवळ जिवंत ठेवण्याचे काम केले आहे। त्याचमुळे त्यांची तळागाळातील नागरिकांशी नाती जोडली। दीक्षाभूमी सोबतच त्यांनी राज्यपाल म्हणून भूषविलेल्या राज्यातील तीर्थस्थळांचा विकास केला आहे, तसेच शिक्षण पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल केला। त्यामुळे हे स्मारक हे मानवतेच्या विचारांनी उभे राहिले असल्याचे त्यांनी सांगितले। उपमुख्यमंत्री श्री पवार म्हणाले, येत्या कालावधीत रासू गवई यांचे जन्मशताब्दी वर्ष येणार आहे। यानिमित्त विविध उपक्रम राबविण्यात यावे अशी सूचना त्यांनी केली आहे। स्मारकाचे काम दर्जेदार झाले आहे। येत्या काळात स्मारकाच्या विस्तारासाठी निधी देण्यात येईल। पूर्णाकृती पुतळाही हुबेहूब साकारला गेला आहे। दादासाहेबांनी त्यांच्या कारकिर्दीत सर्वांशी उत्तम समन्वय साधला। आमदार, खासदार, राज्यपाल म्हणून त्यांची राजकीय वाटचाल दीर्घकाळ राहिली। उत्कृष्ट कर्तृत्वाने त्यांचे नेतृत्व आणि कर्तृत्व घडविले असल्याचे श्री पवार यांनी यावेळी सांगितले। स्मारकाच्या कामात विशेष लक्ष देऊन बांधकाम उत्कृष्टरित्या केल्याबद्दल जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांचा सत्कार करण्यात आला। त्यांच्या कार्याची सरन्यायाधीश भूषण गवई यांनी स्तुती केली। स्मारकाचे काम गतीने पूर्ण होण्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले आहे। तसेच यावेळी कंत्राटदार नितीन गबने, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रतीक गिरी, वास्तुविशारद प्रशांत सातपुते, मूर्तिकार प्रज्ञानंद मूर्ती, पुरुषोत्तम पाटणकर, उमेश रोडे यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी स्मारकाच्या दर्शनी भागातील दादासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले। त्यानंतर मान्यवरांनी स्मारकाची पाहणी केली। कार्यक्रमात दादासाहेब गवई यांच्या जीवनावर चित्रफित दाखवण्यात आले, तसेच सरकारच्या संकेतस्थळाचे उद्घाटन करण्यात आले। जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी प्रास्ताविक केले, तर क्षिप्रा मानकर यांनी सूत्रसंचालन केले।